नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आपण इथे आज आपलं तिसरं गणित घेणार आहोत। इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल संबंधी पुन्हा दोन्ही प्रकार म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबलची माहिती मी एकाच गणितामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, पण त्याला आपण दोन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये सॉल्व करणार आहोत। म्हणजे पुन्हा एका गणिताकरिता दोन व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहे। सगळ्यात पहिले गणिताची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथनं त्या लिंक वरून जाऊन तुम्ही गणित लिहून घ्या बुक मध्ये आणि नंतर या व्हिडिओला तिथे कोरिलेट करण्याचा प्रयत्न करा। असं तुमच्याजवळ गणित आहे असं गृहीत धरून मी आता समोर गणिताला वाटचाल करते आहे। तर आपल्याला दिलेलं गणित आहे, अमरदीप एजन्सी तुमसर हॅज बीन फर्निश्ड द फॉलोइंग डिटेल्स। मागल्या गणितामध्ये तुम्हाला सेलिंग परचेसिंग कोण करतंय, त्या व्यक्ती संबंधी माहिती, तो व्यक्ती कुठला आहे हे काहीही सांगितलं नव्हतं, पण इथे तुम्हाला पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे, म्हणजे ज्याची खरेदी आणि विक्रीचे सगळे व्यवहार दिलेले आहे तो व्यक्ती आहे अमनदीप आणि कुठला रहिवासी आहे तो तुमसरचा रहिवासी आहे। आणि तुमसर तुमच्या माहितीकरिता मी सांगते आपल्या महाराष्ट्रातलंच एक ठिकाण आहे। तर अमनदीप जो आहे तो तुमसरचा आहे आणि त्याचे काही परचेसचे आणि सेल्सचे व्यवहार आपल्याला सांगितले आहे आणि इथे तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। तत्पूर्वी या गणितामध्ये तुम्हाला काही सेलिंगचे व्यवहार दिलेले आहे, काही परचेसचे व्यवहार दिलेले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त गणित आता तुमच्याकडे आहे, पहिले जे परचेसचे व्यवहार दिलेले आहेत तेच फक्त आपल्या या गणिताकरिता किंवा या व्हिडिओ करिता उपयुक्त आहे, म्हणून त्याचाच आपण अभ्यास करून या गणिताला सोडून घेऊ। आणि जेव्हा आउटपुट टॅक्स पेएबल कॅल्क्युलेट करू तेव्हा आउटपुट टॅक्स पेएबल कॅल्क्युलेट करत असताना आपण मग तिथे सेल्सचे जे ट्रान्झॅक्शन आहे ते विचारात घेऊ। तर अमनदीप साठी जे पहिलं ट्रान्झॅक्शन या गणितामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते आहे परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम नागपूर कॉस्टिंग ₹5 लाख @ 2.5% CGST अँड SGST ईच। आता अगदी सहज इथे तुमसर सुद्धा महाराष्ट्रात, नागपूर सुद्धा महाराष्ट्रात, म्हणजे आपण समजू शकलो असतो इतक्या दिवसाच्या अभ्यासापासून आज हे आपलं 17वा व्हिडिओ आहे। तर पहिल्या 16 व्हिडिओमध्ये आपण इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट खूपदा चर्चा केलेली आहे त्यावर, तर तरी आपल्याला कळलं असतं जरी यांनी इथे SGST आणि CGST मध्ये वाटून आपल्याला दिलं नसतं 2.5%, डायरेक्ट 5% जरी म्हटलं असतं तरी तुम्ही इथे CGST आणि SGSTच्या कॉलम मध्येच ती अमाउंट लिहायची आहे। ठीक आहे, तर पहिलं परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे तर त्याचा विचार आपल्या गणितामध्ये होईल। दुसरं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम ट्रेडर्स ऑफ जबलपूर इन ब्रॅकेट MP। जबलपूर हा मध्य प्रदेशचं एक ठिकाण आहे, म्हणून आता इथे व्यवहार पूर्णतः बदलला। इंट्रास्टेट आहे का नाही, तर इथे व्यवहार आता इंटरस्टेट झालेला आहे, म्हणजे दुसऱ्या राज्यासोबत हा तुमसरचा महाराष्ट्राचा आणि जबलपूरच्या MPच्या व्यक्तीकडून परचेस केलेला आहे, म्हणजे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे। तर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे 13,44,000 इथे सांगितलेलं आहे आणि इन्क्लुडिंग 12% GST, म्हणजे 13,44,000 रुपये ही जी रक्कम आहे त्या रकमेमध्ये GST ची रक्कम ऍड आहे। आपण मागल्या गणितामध्ये दोनदा सराव केलेला आहे, त्याचाच आज पुन्हा इथे आपली प्रॅक्टिस होईल। आणि दुसरं ट्रान्झॅक्शन सुद्धा परचेसचं आहे, म्हणजे या व्हिडिओशी कोरिलेट करतंय। तिसरं आहे रिसीव्ड 100 कूलर्स @ ₹9,000 ईच फ्रॉम राम कूलर्स ठाणे @ 28% GST। बघा, ठाणे सुद्धा महाराष्ट्रातच आहे, म्हणजे पुन्हा CGST SGST वाली इथे भानगड येणार आहे। आणि शब्द काय वापरला आता, परचेस किंवा सेल्स म्हटलं का, रिसीव्ड। रिसीव्ड म्हणजे काय केलं असेल हो यांनी, नेमकं इथे परचेसिंगचाच व्यवहार झालेला आहे। आपण जर वस्तू परचेस केल्या तेव्हाच ते आपल्याला रिसीव्ड होतात ना, म्हणजे रिसीव्ड म्हणून जे ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे तिसऱ्या नंबरचं ते सुद्धा परचेसशी बिलॉंग करतंय किंवा परचेसिंगचं ट्रान्झॅक्शन आहे। चौथं, रिसिप्ट ऑफ 500 फॅन्स @ 1,500 ईच फ्रॉम खेतान कंपनी हैदराबाद @ 18% GST। हैदराबाद तेलंगणामध्ये आहे, अमरदीप तुमसरचा आहे म्हणजे महाराष्ट्राचा, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये व्यवहार होतोय। तर जेव्हा दोन राज्यांमध्ये व्यवहार, तर इंटरस्टेट म्हणजे IGST, म्हणजे येणारी रक्कम कुठे जाणार आहे, IGSTच्या कॉलम मध्ये जाणार आहे।
आणि पुन्हा रिसिप्ट म्हटलाय म्हणजे मिळाले, 100 पंखे मिळाले, 500 फॅन मिळालेले आहे, 500 पंखे मिळाले म्हणजे खरेदी केले, त्याच्या जवळ आले म्हणजे हे सुद्धा ट्रान्झॅक्शन कसं आहे, परचेसचा आहे. तर त्याचा सुद्धा विचार आपण या गणितामध्ये किंवा या व्हिडिओमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेट करत असताना करू. त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन पहिल्याच शब्दावरून कळतंय, सेल सांगितलंय. 6वं ट्रान्झॅक्शन सुद्धा सेलचं आहे. 7वं सप्लाय. सप्लाय म्हणजे पुरवठा करणे. आता आपण पुरवठा करतोय दुसऱ्याला म्हणजे विकतोय म्हणजे हे सेलिंगचं ट्रान्झॅक्शन आहे. 8वं जे ट्रान्झॅक्शन आहे ते सुद्धा सप्लायचं आहे म्हणजे सेलिंगचं आहे. तर 6, 5, 6, 7, 8 हे आपल्या नेक्स्ट व्हिडिओ करिता ट्रान्झॅक्शन असणार आहे. म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेट करत असताना फक्त आपण लक्षात घेतो परचेसचे ट्रान्झॅक्शन आणि या गणितामध्ये नमूद केल्यानुसार 1, 2, 3, 4 म्हणजे 4 ट्रान्झॅक्शन जे दिलेले आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावयाचे आहे. सुरुवात करूया अगदी पहिल्या व्यवहारापासून. तर म्हटलेलं आहे परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम नागपूर म्हणजे एकाच राज्यामध्ये व्यवहार आहे. किती रुपयांची व्हॅल्यू, किती रुपयांची वस्तू खरेदी केलेली आहे, तर 5 लाख रुपयाची वस्तू खरेदी केलेली आहे आणि 2.5% CGST व SGST करिता अनुक्रमे द्यायचे आहे. तर इथे 5 लाखावर जर आपण 5% एक मुष्टी काढले तर 25,000 तुमच्या हातात येईल. त्याला वाटून घ्या अर्धे अर्धे म्हणजे 12,500 12,500 किंवा 5 लाखाचे 2.5% जरी काढाल तरी 12,500 येईल. IGST च्या कॉलम मध्ये नील करून टाकायचं. दुसरा व्यवहार सांगितलेला आहे परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम ए ट्रेडर्स ऑफ जबलपूर MP. आता इथे चुकूनही SGST आणि CGST चा विचार करायचा नाही कारण इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन आहे. जबलपूर म्हणजे मध्य प्रदेश मधून माल विक्री केलेला आहे आणि कितीचा माल विक्री केलेला आहे असं म्हणजे तिथे ढोबळमानाने रक्कम किती दिसती आहे, 13,44,000. पण हळूशानी खाली काय सांगितलं की यामध्ये 12% GST ऍड आहे. जर 13,44,000 ही रक्कम 12% GST ऍड करून ठेवलेली रक्कम आहे तर ही 112% व्हॅल्यू दर्शवते. हे मी तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये आवर्जून कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगितलेलं आहे. म्हणजे 13,44,000 हे 112% रक्कम आहे तर 12% रक्कम किती असणार आहे जे की आपण GST च्या कॉलम मध्ये लिहितो किंवा इथे IGST च्या कॉलम मध्ये लिहितो ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर 13,44,000 हे 112% आहे तर 12% किती याकरिता क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागतं. जर तुम्ही 13,44,000 गुणिले 12 भागिले 112 कराल तर तुम्हाला इथे 1,44,000 रुपये एक वेगळी रक्कम मिळेल जी 12% व्हॅल्यू आपण काढलेली आहे आणि 12% व्हॅल्यू जेव्हा आपण काढली 1,44,000 तर ती IGST च्या कॉलम मध्ये लिहायची 1,44,000 आणि आता तुमची इथे परचेसिंग व्हॅल्यू किती झाली आहे ऍक्च्युअल व्हॅल्यू कॉलम मध्ये किती येईल तर 13,44,000 मधून आपण 1,44,000 रुपये वजा जर करून टाकले तर आपली ऍक्च्युअल परचेसिंग व्हॅल्यू झाली 12 लाख आणि GST ची म्हणजे IGST ची रक्कम नमूद केलेली आहे 1,44,000. त्यानंतर तिसरे ट्रान्झॅक्शन आहे रिसीव्ड 100 कूलर्स फ्रॉम राम कूलर्स ठाणे @9,000 each on 28% GST. बघा 100 कूलर आहे आणि एका कूलरची रक्कम किती आहे 9,000 तर 100 गुणिले 9,000 पहिले करावे लागेल म्हणजे परचेसिंग व्हॅल्यू टोटल 100 कूलरची आपल्या हातात आली 9 लाख रुपये. मग त्या व्हॅल्यूवर आपल्याला GST लावायची आहे. तर ऑन 28% बघा आता इथे आलाय टोटल स्लॅब 28% दिलेला आहे. पण हा व्यक्ती जो जिथून आपण परचेस केलेला आहे तो परचेस केलेला व्यक्ती कुठला आहे ठाण्याचा आणि ठाणे कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आणि अमनदीप जो आपला आहे बिचारा तो तुमसरचा हा कुठला तो सुद्धा महाराष्ट्राचा म्हणजे इंट्रा स्टेट व्यवहार आहे. एकाच राज्याच्या दरम्यान व्यवहार होतोय तर इंट्रा स्टेट व्यवहार असल्या कारणास्तव 9 लाख रुपये आपण जी व्हॅल्यू काढली यावर जी 28% GST ची रक्कम येईल ती GST ची रक्कम आपल्याला CGST आणि SGST मध्ये वाटून द्यावी लागेल. आतापर्यंत तुम्हाला स्पून फीडिंग चालू होतं इथपर्यंत की डायरेक्ट सांगून द्यायचे की तो इथला व्यक्ती आहे 2.5% CGST ला द्या 2.5% SGST ला द्या. पण आता थोडीशी लेवल इथे वाढली की इथे आता न सांगता तुमची परीक्षा की ठाणे कुठे आहे पहिले फाइंड आउट करा त्यावरून तुम्ही डिसिजन घ्याल ना की ते इंट्रास्टेट आहे की इंटरस्टेट आहे. मग त्यावरून
ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून यावर 28% एकमुष्टी रक्कम जर आपण काढली तर इथे आपण आलेल्या रकमेचे 2 भाग करून 1,26,000 1,26,000 इथे घेऊ शकतो. 2,52,000 रुपये याची पूर्ण रक्कम येणार आहे. तर 2,52,000ला 2 भागामध्ये वाटलं तर 1,26,1,26 इथे येतील आणि IGST चा कॉलम नील जाईल. त्यानंतर सर्वात शेवटचं जे इथे आपल्याला ट्रान्झॅक्शन सांगितलेलं आहे परचेसशी रिलेटेड ते आहे रिसिप्ट ऑफ 500 फॅन्स. 500 फॅन मिळाले @1,500 ईच फ्रॉम खेतान कंपनी हैदराबाद @18% GST और 18% GST. आता खेतान कंपनी ही हैदराबादची आहे, हैदराबाद तेलंगणामध्ये येतं, म्हणून डायरेक्ट येणारी रक्कम आपली GST ची IGST कॉलम मध्ये जाईल इतका आपल्याला माहिती आहे. परंतु इथे सगळ्यात पहिले आपल्याला व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. तर 500 पंखे आहे आणि एका पंख्याची किंमत 1500 रुपये आहे. तर 15 × 75 आणि 4 शून्य हे ठेवून द्या. तर बिना कॅल्क्युलेटरचे आपण इथे व्हॅल्यू काढू शकतो 7,50,000 आणि त्याच्यावर मग 18% GST जर लावली तर 1,35,000 रुपये इथे येते किंमत IGST ची आणि ती आपण तिथे रक्कम येते, किंमत नाही रक्कम येते IGST ची 1,35,000 आणि ती आपण लिहितो IGST च्या कॉलम मध्ये. मग दिलेले सगळे परचेसचे व्यवहार संपले म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेट करण्यासाठी जितकी माहिती पुरेपूर दिलेली आहे त्याचा सगळ्याचा वापर आपण इथे केलेला आहे. मग त्यानंतर काय करायचं, डायरेक्ट टोटल इनपुट टॅक्स क्रेडिटचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर टोटल या कॉलमचे येईल तर टोटल इनपुट टॅक्स क्रेडिट CGST चा आहे 1,38,500, SGST चा आहे 1,38,500 आणि IGST चा आहे 2,79,000 रुपये. ठीक आहे. मग इथे टोटल इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेट झाल्यावर आपलं अर्ध काम झालेलं आहे. आता अर्ध गणित म्हणजे आउटपुट टॅक्स पेएबल करिता माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल. तोपर्यंत तुम्ही या संकल्पनेचा अभ्यास करा. धन्यवाद.